जालना पोलिसांची मोठी कारवाई। मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा केला पर्दाफाश। जालना येथील सदर बाजार पोलिसांच्या डीबी पथकाने चोरीच्या 8 मोटरसायकली केल्या जप्त। दोघा चोरट्यांनी वन विभागाच्या जंगलातून लपून ठेवलेल्या या मोटरसायकली केल्या पोलिसांच्या ताब्यात। या मोटरसायकलींचा मुद्देमाल 5,20,000 रुपयाचा असल्याची माहिती जालना येथील पोलिसांनी दिली। दोघा चोरट्यांना 19 जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। चोरीस गेलेल्या मोटरसायकलीचा तपास करत असताना सदर बाजार पोलीस स्टेशनचे अंमलदार रामप्रसाद रंगे यांनी एका संशयिताशी चौकशी केल्याची माहिती समोर येत त्याने व त्याच्या सहकार्याने चोरलेल्या 8 मोटरसायकली आता पोलिसांच्या ताब्यात आलेल्या आहेत। तर काय कारवाई आहे? सदर बाजार पोलीस स्टेशनला एक मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल होता आणि आमचे हेड कॉन्स्टेबल रंगे या गुन्ह्याचा तपास करत होते। या तपासादरम्यान गोपनीय माहिती मिळाली की ही मोटरसायकल लोधी मोहल्ल्यातील एका मुलाने चोरलेली आहे। गीतेश उर्फ गीतू अमरसिंग राजपूत आणि त्याचा साथीदार निलेश राजेश बनसुडे या दोघांनी चोरल्याचं माहिती मिळाल्यावरून त्यांना आपण ताब्यात घेतलं। विचारपूस केल्यानंतर त्यांनी ती मोटरसायकल चोरी केल्याचं कबूल केलं। ती मोटरसायकल आपल्याला काढून दिली। त्याबरोबर अन्य 8 मोटरसायकल आपल्याला त्यांच्याकडून जप्त केलेल्या आहेत, मिळालेल्या आहेत आणि या 8ही मोटरसायकल जालना शहरातून त्यातल्या त्यात पर्टिक्युलरली सदर बाजार पोलीस स्टेशन हद्दीतून चोरीला गेलेल्या आहेत। त्या आपण जप्त केलेल्या आहेत आणि खूप चांगली कामगिरी मोटरसायकल चोरीची झाली। बऱ्याच दिवसांपासून मोटरसायकल चोरीच्या आरोपींच्या आम्ही मागावर होतो। त्यांच्याकडनं अजूनही मोटरसायकल रिकव्हरी होऊन अजून गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता आहे। आम्ही आता हे नंबर डिस्प्ले करत आहोत। ज्यांच्या कोणाच्या त्या गाड्या असतील त्यांनी कृपया आमच्याशी संपर्क करावा। आम्ही पोलीस स्टेशन स्तरावरनं त्यांच्याशी संपर्क करत आहोत। साधारणपणे 5,20,000 रुपयाचा मुद्देमाल आपण हा जप्त केलेला आहे। या वर्षात दाखल झालेल्या गुन्ह्यांपैकी साधारणपणे 60% गुन्हे या निमित्तानं उघडकीला आलेले आहेत मोटरसायकल चोरीचे। सदर बाजार पोलीस स्टेशनचे PI संदीप भारती यांच्या मार्गदर्शनाखाली PSI शैलेश मस्के DBचे इंचार्ज आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबतचे कर्मचारी रंगे, जाधव, कावळे, गोपने, अजिम शेख, नजीर पटेल, गणेश तेजनकर, राहुल कटकम आणि पोलीस कॉन्स्टेबल काळे आणि कल्पेश पाटील यांनी ही कामगिरी केलेली आहे आणि साधारणपणे 8 गुन्हे उघडकीला आणलेले आहेत।